जसं मुंबईमध्ये जी दुर्घटना झाली, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मी पत्र दिलंय आणि आर-टी-ओला ह्या अगोदर सुद्धा पत्र देऊन के-डी-एम-टीच्या ज्या बस सेवा आहे, जे सुरू आहे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये, ती बस सेवा सुरू आहे के-डी-एम-टीची, ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि खराब अवस्थेमध्ये जी बस आहे. मागच्या वेळी मी जेव्हा पत्र दिला होता के-डी-एम-टीला का त्याच्या फिटनेस तपासण्याकरता, जसं त्याचे इंडिकेटर चालत नाही, स्टीअरिंगमध्ये प्ले आहे, ब्रेक नाही आहे, असं वारंवार मला त्यांच्या ड्रायव्हरकडनं कंप्लेंट येत होत्या. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवहानी होण्याची शक्यता ही महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणामध्ये BSTचा जो आहे जो ॲक्सिडेंट झाला, तसाच ॲक्सिडेंट हा कल्याण महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पण होण्याची दाट शक्यता आहे. हे टाळू शकत नाही. अशा प्रकारे मी महापालिकेला के-डी-एम-टीला हा पत्र देऊन बस सेवा ही सुरळीत व्यवस्थित चालू होऊन आणि त्याची फिटनेस तपासणी करून ह्याकरता मी पत्र दिलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये के-डी-एम-सीच्या ज्या बस आहेत त्या जर व्यवस्थितरित्याने चालल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा मी इशारा दिला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.